असे बरेच प्रसंग आहेत, पण मी मराठी तारका करत असताना हेलनजी समोर होत्या. त्यांनी दिलेली दाद आणि आशा भोसले यांनी दिलेली दाद, स्टेजवर येऊन त्यांनी समोर मला त्यांनी शाबासकी दिली की ती मला लक्षात राहिली मुलगी. ती माझ्यासाठी खूप मोठी दाद होती. आणि मी एक बँगलोरमध्ये एक इव्हेंट केला होता. तिथे भारतातनं सगळ्या महिलांना ज्या ज्या प्रांतामध्ये त्या श्रेष्ठ आहेत त्या सगळ्या महिलांना तिकडे बोलवलं जातं. आणि तिथनं महाराष्ट्रातनं मला बोलवलं गेलं होतं. आणि मी गेली 3 वर्ष तिकडे काम केलं. आणि त्यांना लावणी हवी होती तिथे कन्नड भाषेतनं. तर ती मी लावणी कन्नड भाषेतनं सादर केली. आणि ते इतक्या मोठ्या लेवलवर होतं तो कार्यक्रम. आणि कारण त्यांना लावणी मी प्रेझेंट करणार, पण त्यांना कळणार कसं की मी काय म्हणतेय. त्यांना एक्सप्रेशन कळत होते. मग ते म्हणाले की आम्हाला असं काहीतरी करून द्या की आम्हाला आमच्या भाषेमधनं द्या. आणि ती लावणी आम्ही कन्नड भाषेत केली. तर आपल्याला जसं बुगडी माझी सांडली होती, तर त्यांच्याकडे बुगडी नसायची. म्हणजे बुगडी नाही घालत. मला खूप क्युरिओसिटी की कन्नडमध्ये लावणी कशी झाली असेल. एखादी झलक ऐकव ना, वाक्य एखादं. बघा माझं इकडे तिकडे होईल काहीतरी शब्द. कुणाला कन्नड येतं इथं? कुणाला येतं? वा वा, त्याच्यावरती निळू फुले असे बोलले असे कन्नडमध्ये भाई वाढव चला. पण आपली अशी बुगडी होती आणि त्यांना ते नथीचं त्यांचं परंपरा आहे, तर ते नथीनं तिथे शब्द घातला गेला. मग क्या बात आहे, क्या बात आहे. लावणी म्हटलं की पारंपरिक वाद्य आलं ढोलकी, आणि ढोलकी म्हटली की ढोलकीवर थिरकणारी बोटं आली. तर अशा एका व्यक्तीला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर जगभरात त्यांचे फॅन्स आहेत आणि त्यांची बोटं जेव्हा ढोलकीवरती चालायला लागतात तेव्हा ती ढोलकीसुद्धा बोलायला लागते, हे सगळ्यांना माहिती आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो कृष्णा मुसळे यांना. कृष्णाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर बोटांचे जादूगार असं ज्यांना संबोधलं जातं असे आहेत कृष्णाजी. आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते ती गाण्यांची. मग नटरंगसारखा सिनेमा जर उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये 2 दिग्गजांचं नाव घ्यावं लागतं जेव्हा ती ढोलकी वाजते आणि आम्ही त्याच्यावरती पुन्हा पुन्हा आम्ही शिट्ट्या वाजवतो, टाळ्या वाजवतो. ते म्हणजे प्रख्यात ढोलकीपटू विजय चव्हाण आणि कृष्णाजी मुसळे. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्या लावण्यवतींच्या बरोबर आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं. तुम्ही सगळ्यांच्या सोबत काम केलेलं असेल, कसं वाटतं? फारच म्हणजे पहिल्यांदा मला ह्या इथं बोलवल्याबद्दल मी आपले फार आभारी आहे. आणि परत मला असं वाटलं की मी परत माझ्या हे सगळे माझे म्हणजे हे दिग्गजच आहेत सगळे लोक, ह्यांच्याबरोबर वाजवताना मला माझा सगळा पूर्वीचा काळ आठायला लागला. आणि जे मला माझे वडील गुरु म्हणजे पांडुरंग घोटकर ह्यांनी मला जे ढोलकीत शिकवलं त्या ढोलकीचा आज सन्मान झाला, हा सगळ्यात मला मोठा हे वाटतं ह्या गोष्टीमध्ये. अनेक दिग्गजांच्या सोबत तुम्ही आतापर्यंत वादन केलेलं आहे, त्यापैकी उल्लेख करावा लागेल झाकीर हुसेन साहेब, आशा भोसले मॅम यांच्यासोबत तुम्ही बरेच दौरे करत असता. तो अनुभव कसा? आम्ही एका दिवशी आम्हाला असंच शिवजींचा वाढदिवस होता, शिवकुमार शर्मा संतूर वादक, आणि झाकीरबाईंनी तो एक कार्यक्रम अरेंज केला होता की त्यांना लावणी बघायची होती. आणि असंच घरात प्रोग्राम त्यांनी ठेवले होते. 4-5 व्यक्तीच होते ते. आणि मला पण माहिती नव्हतं, यांनी मला सांगितलं नव्हतं की तिथं असे असे लोक येणार आहे. आणि बसलो आम्ही आमचं कार्यक्रम. आणि तसे झाकीरबाई आणि शिवजी आल्यावर मी तर एकदम म्हणजे गारच पडलो. म्हणलं तर ह्यांच्यापुढे म्हणलं काहीच वाजू शकणार नाही. शेवटी कलाकाराला दाद देतो तेव्हा ते उठून माझ्याकडे आले. माझं वादन सगळं संपलं आमचं. आणि माझा हात बघितला, म्हणले अरे तू एवढं वाजवतो त्या ढोलकी, आता तुम्ही कधी वाजवलं तर बघा, त्या ढोलकीच्या कड्या फार लागतात हाताला. तर त्यांनी माझा हातात हात घेतला. मला म्हणजे क्षणभर असं झालं की बापरे, म्हणजे मी काहीच व्यक्त होत नव्हतं मला की एवढ्या व्यक्तीने माझा हातात घेतला आणि त्यांनी कौतुक केलं. हे माझ्या आयुष्यातलं फार मोठं कौतुक होतं त्या टायमाला.
लावणी म्हटलं की चेहरा या सगळ्यांचा दिसतो, पण ते सूर, तो आवाज जिथून येतो त्या एका महान व्यक्तिमत्वाला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर लावणी म्हणजे ज्यांचा प्राण आहे आणि लावणीचा ज्या प्राण आहेत त्यांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना. सुलोचनाताई, तुमचं अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो. आणि आज आमचं भाग्य आहे की एवढ्या लावण्यवतींच्या बरोबर लावणी हा ज्यांचा प्राण आहे आणि गाण्यातला प्राण तुमचा आवाज आहे अशा सुलोचनाताई आमच्याकडे आलेल्या आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इकडे येऊन? खरंच आत्ताही तोच आवाज आणि तेच सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. खरंच मला खूप आनंद झालाय आणि त्यांनी माझ्या प्रश्नाला गाण्यात उत्तर दिलं. मला खूप आनंद झाला. सुलोचनाताई, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मराठीत गायलाय, हिंदीत गायलाय, पंजाबी भाषेत गायलेला आहात, इतरही भाषांमध्ये गायलाय, पण मराठीमध्ये पहिल्यांदा लावणी जेव्हा तुम्हाला गायची होती तो प्रसंग कसा होता? सर्व भाषेतील गाण्याच्या माझ्या रेकॉर्ड्स आहेत, त्या त्या देशामध्ये आहेत, पाकिस्तानपर्यंत आहेत. आणि वसंत पवार एकदा आमच्या घरी आले. माझी दोन्ही मुलं 4-5 वर्षाची अशा वयाचीच होती आणि दरवाजा ठोकला कोणी म्हणून मी दरवाजा उघडला. अशी एक समोर व्यक्ती, ते कपडे मळलेले, कसली ती चप्पल, काय काय. म्हटलं कोण पाहिजे आपल्याला? म्हणे मी वसंत पवार, संगीतकार. आम्ही चकित झालो, एवढे मोठे संगीतकार का आमच्या घरी आलेत? या म्हटलं तुम्ही आत या. आणि आतमध्ये आले, बसले. माझे पती शामराव चव्हाण त्यांना म्हणाले, मी अमुक अमुक, जरा हार्मोनियम देता का? तर चव्हाणांनी हार्मोनियम दिला. त्यांनी खिशातून एक एवढं चिटोरं काढलं, एवढ्या एवढ्या तुकड्याचं. ते हार्मोनियमच्या पट्टीवर ठेवलं आणि ती पहिलीच लावणी, नाव गाव कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. आणि लावणी हा प्रकार मला माहिती नव्हता, कसा गायचा काय वगैरे मला काही माहिती नव्हतं. चव्हाण त्यांच्या मागे उभे होते. चव्हाण म्हणजे माझे मिस्टर.